अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो असा चीजी पनीर रोल, तो पण बाहेरच्यासारखा घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला तर सुरुवात करूया। तर मी इथे 2 चमचे दही घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा धने पावडर टाकलेला आहे, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब टाकून आपल्याला हे पनीर मॅरिनेट करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही लिंबूसुद्धा पिळून टाकला तर चालेल। आता मी येथे 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता जे आपण मॅरिनेट केलेलं पनीर होतं ते थोडंसं फ्राय करून घेणार आहे। तर त्यासाठी मी 1 क्यूब बटर घेतलेलं आहे आणि त्यातच 1 चमचा तेल घातलेला आहे। त्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा असा कांदा घेतलेला आहे आणि तो त्याचे उभे काप करून असे उभे स्लाइस करून यात बटर आणि तेलामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर मी येथे शिमला मिर्च आणि गाजरसुद्धा घेतलेले आहेत, त्याचेसुद्धा मोठे स्लाइस केलेले आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहेत। आता आपल्याला त्या भाज्या शिजण्यासाठी चवीप्रमाणे 1 पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मॅरिनेट केलेलं पनीर टाकून घ्यायचं आहे। पनीर व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये इथे फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी 1 चमचा कसुरी मेथी अशी हातावर कुस्करून टाकलेली आहे याच्यामध्ये। आता आपल्याला याच्यावर 2 मिनिटं झाकून वाफ काढून घ्यायची आहे। किती तर मुलांना पनीर आणि व्हेजिटेबल्स खायला आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही खूप मस्त अशी रेसिपी आहे। जर तुम्ही या पद्धतीने पनीर रोल बनवला तर त्यांना कळणारसुद्धा नाही की याच्यामध्ये व्हेजिटेबलसुद्धा घातलेले आहेत। आता आपल्याला मळून घेतलेल्या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि त्याला आपल्याला पोळीचा आकार द्यायचा आहे, म्हणजे पोळी एवढे आपल्याला ते लाटून घ्यायचे आहेत। साधारण आपण चपाती जशी करतो तशी आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत। आपल्याला ही पोळी एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यावर 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि सर्व बाजूनी आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ टाकून आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा रोल बनवून घ्यायचा आहे आणि सुरीच्या मदतीने आपल्याला बरोबर मध्ये असा कट मारायचा आहे। त्यानंतर असा गोल परत एकदा गोळ्याचा आकार द्यायचा आहे आणि अलगद असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। ही पोळी आपल्याला जाडसरच अशी लाटून घ्यायची आहे, म्हणजे त्याला मस्त असे लेयर सुटतील। तर आता आपण इथे तवा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यावर आपल्याला तेल थोडं टाकून घ्यायचं आहे आणि ही पोळी भाजून घ्यायची आहे। या पोळीला लच्छा पराठासुद्धा असं म्हणतात। तरी हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूनी लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे। जशी आपण चपाती भाजतो तसंच आपल्याला हा लच्छा पराठा भाजून घ्यायचा आहे। तर मी इथे दुसरी पोळी लाटलेली आहे आणि ती दुसऱ्या पद्धतीने अशी घडी घातलेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी कशा पद्धतीने घडी घातलेली आहे आणि त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे। त्यानंतर ही सुद्धा आपल्याला अलगद अशी लाटून घ्यायची आहे। अशा अनेक प्रकारे आपल्याला हा लच्छा पराठा बनवता येतो। तर इथे मी 2 पद्धतीने लच्छा पराठा बनवलेला आहे। तर इथे आपला लच्छा पराठा तयार झालेला आहे। आता आपण ते फ्राय करून घेतलेले पनीर त्याच्यामध्ये असे टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर मी याच्यावर थोडंसं मायोनीज घातलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा आपल्याला याच्यावर शेजवान चटणी टाकायची आहे। आता आपल्याला याच्यावर चीज खिसून टाकायचं आहे आणि रोल बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता मी थोडंसं हे तव्यावर शेकून घेणार आहे, जेणेकरून आपलं चीज आहे ते मेल्ट होईल। त्यानंतर अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा पनीर रोल बनवून घेणार आहे। तर या रोलमध्ये मी खाली पराठ्याला शेजवान चटणी आणि मायोनीज लावून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यावर आपण फ्राय केलेले पनीर टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला चीज खिसून याच्यावर टाकायचं आहे आणि याचा देखील आपल्याला
रोल बनवून घ्यायचा आहे। तर हा पनीर रोल तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।